नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्ता या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे खूप खूप पॉझिटिव्ह देखील असाल. आजचा व्हिडिओ खास माझ्या मेष राशीच्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींसाठी आहे. 27 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात एक खास व्यक्ती येणार आहे. त्या व्यक्तीचे जर तुम्ही नाव ऐकले, तिचे वर्णन ऐकले तर तुम्हाला लगेच कळेल की ती व्यक्ती कोण आहे आणि ती का येणार आहे. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं नाव ऐकताच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय काय जाणून घेणार आहोत ते तुम्हाला इन डिटेल सांगते बघा. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात अचानक काय येणार आहे. त्यानंतर बघा 27 ऑगस्टच्या दिवशी पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा तुमच्यासाठी महत्त्वाची काय आहे, ती व्यक्ती नेमकी कशी दिसू शकते, प्रेमाच्या बाबतीत काही संकेत आहे का, किंवा करिअरमध्ये काही महत्त्वाची भूमिका आहे का, किंवा तुमच्या आर्थिक बाबत काही बदल होऊ शकतो का, घरातील वातावरण कुटुंबातील वातावरण कसं असणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीची भेट तुमची आणि त्या व्यक्तीची भेट कुठे होणार आहे. त्याचबरोबर 27 ऑगस्ट नंतर कोणते संकेत तुम्हाला मिळणार आहे ज्याकडे तुम्हाला अतिशय लक्ष द्यायचं आहे. पण हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या शेवटी खूप महत्त्वाची सावधगिरी आणि एक मोठा संदेश देखील देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ती जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे ती चांगल्या कारणासाठी येणार आहे की वाईट करण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण 100K फक्त 10,000 सबस्क्रायबर आपले कमी आहे. लवकरात लवकर आपल्याला 100K करायचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही नवीन असाल तर मी तुम्हाला सांगते, आपल्या चॅनलवर लॉ ऑफ अट्रॅक्शन, वेगवेगळ्या राशींचा राशी भविष्य आपण पोस्ट करत असतो, जेणेकरून तुम्हाला तुमचं पुढील आयुष्य कसं जाणार आहे आणि त्यावर काही सोपे उपाय देखील मी सांगत असते. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि आपल्याकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल ब्रेसलेट आहे जे वेगवेगळ्या समस्येवर चालतं, ते देखील घ्यायचे असेल तरी पण आपला व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर मेसेज करून तुम्ही ऑर्डर बुक करू शकता. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. 17 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात एक खास व्यक्ती येणार आहे. तर मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 27 ऑगस्ट 2026 नंतरचा काळ हा तुमच्यासाठी केवळ एखाद्या नवीन व्यक्तीच्या आगमनाचा नाही, तर तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी नव्याने सुरू होण्याचा संकेत देणारा आहे. विशेषतः तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येण्याची शक्यता ज्यामुळे तुम्हाला भावनिक आधार, योग्य दिशा, नवीन संधी किंवा महत्त्वाच्या निर्णयासाठी मदत मिळू शकते. आता ही व्यक्ती प्रेम संबंधातील व्यक्ती असेलच असं नाहीये. ती मित्र, मैत्रीण, जोडीदार, नातेवाईक, व्यवसायामधील तुमचा पार्टनर असेल, एखादी वरिष्ठ अधिकारी पण असू शकते, मग मार्गदर्शक असेल, किंवा तुमच्या आयुष्यात एखाद्या महत्त्वाचं संधीचं दार उघडण्यासाठी देखील ती व्यक्ती येऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 27 ऑगस्टच्या आसपास पौर्णिमेचा प्रभाव आणि त्यावेळची ग्रहस्थिती काय असणार आहे बघा. 27 ऑगस्टला पौर्णिमा आहे आणि त्या दिवशी ना चंद्र हा कुंभ राशीत असल्याचे वैदिक पंचांगानुसार सांगितलं आहे. तसंच सूर्य हा सिंह राशीत देखील असणार आहे. आता सगळ्यात आधी आपण काय समजून घेणार आहे की ती जी व्यक्ती येणार आहे ना ती तुमच्या आयुष्यात अचानक का येऊ शकते. तर बघा, मेष रास आहे ना ही मंगळाची रास आहे. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींमध्ये पुढे जाण्याची इच्छा, धाडस, निर्णय क्षमता आणि स्वतःच्या मेहनतीवर काहीतरी निर्माण करण्याची वृत्ती असते. परंतु अनेकदा होतं काय, मेष राशीचे लोक स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे योग्य व्यक्तीची मदत स्वीकारायला त्यांना उशीर होतो. 27 ऑगस्ट नंतर मात्र परिस्थिती बदलणार आहे. ज्योतिषाय दृष्टिकोनातून बघितलं तर त्या काळात तुमच्या आयुष्यात एखाद्या अशा व्यक्तीची भेट होईल. सुरुवातीला ती भेट अगदी साधी वाटूच शकते, पण काही दिवस, काही आठवड्यानंतर तुम्हाला जाणवेल की त्या व्यक्तीच्या विचारांमुळे, निर्णयांवर आणि जीवनाच्या दिशेवर म्हणजे त्या व्यक्तीमुळे तुमचं आयुष्य खूप सकारात्मक झालेलं आहे. कदाचित ही व्यक्ती तुम्हाला एखाद्या कामाची माहिती देईल, कदाचित नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल त्याच्या संधी तुम्हाला त्यामार्फत मिळू शकते. कदाचित तुमच्या आयुष्यात एखादा मानसिक तणाव ती व्यक्तीमुळे तुम्ही त्या तणावातून तुम्ही मुक्त देखील होऊ शकता. आता अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या तुमच्या आयुष्यात घडू शकतात. पण मग 27 ऑगस्टच का, तर 27 ऑगस्टला पौर्णिमा आहे. मग ती का बरं एवढी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ते देखील जाणून घ्या. 27 ऑगस्ट 2026 रोजी पौर्णिमा आहे. त्या दिवशी चंद्र हा कुंभ राशीत असल्यामुळे ना चंद्र
पौर्णिमेला चंद्र हा पूर्णत्वाचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे आधीपासूनच सुरू असलेल्या एखाद्या परिस्थितीचा परिणाम या काळात अधिक स्पष्ट होऊ शकतो. म्हणूनच 27 ऑगस्ट नंतर मेष राशीच्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी ना एखादी व्यक्ती पहिल्या भेटीत फारशी आपल्याला पटत नाही, आवडतही नाही, पण काही दिवसांनी तिच्याकडून आलेला एक फोन असेल, एखादा मेसेज, एखादी सूचना किंवा एखादी संधी ही तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आता ही व्यक्ती नेमकी कशी दिसणार आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं ना. चला मग ती बघूया. ही व्यक्ती बोलण्यापेक्षा ना काम करून दाखवणारी जास्त असेल. तुम्ही एखाद्या समस्येवर बोललात तर ही व्यक्ती फक्त सहानुभूती दाखवणार नाही, तर त्या समस्येचा उपाय देखील शोधण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या आयुष्यातील गोंधळाच्या काळात ही व्यक्ती तुम्हाला शांत विचार करण्यास मदत करू शकते. काही मेष राशीच्या लोकांसाठी ही व्यक्ती आर्थिक बाबतीत मार्गदर्शन करू शकते. काहींसाठी करिअरमध्ये नवीन दार उघडू शकते ही व्यक्ती, तर काहींसाठी प्रेम आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल देखील घडवून आणू शकते. आणि काही व्यक्तींसाठी आध्यात्मिक आणि मानसिक आधार देणारी देखील ही व्यक्ती ठरू शकते. मग आता कसं ओळखायचं की ती व्यक्ती कसं आलेली आहे हे तुमच्यावर पूर्णपणे डिपेंड आहे. त्यानंतर बघा, पौर्णिमेनंतर तुमचा प्रेमाच्या बाबतीत काय संकेत तुम्हाला मिळणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. जर तुम्ही अविवाहित असाल तर 27 ऑगस्ट नंतरचा काळ विशेष लक्ष देण्यासारखा आहे. कारण सूर्य सिंह राशीत असल्यामुळे मेष राशीपासून पंचम भावाचा प्रभाव सक्रिय होतो. आणि पंचम भावाला काय तर प्रेम, आकर्षण, सर्जनशीलता, आनंद, मनोरंजन आणि भावनिक व्यक्तीशी जोडली जाते. त्यामुळे एखादी व्यक्ती तुम्हाला आवडू लागण्याची शक्यता या 27 ऑगस्ट नंतर होणार आहे. किंवा आधीपासून तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखत असेल तर त्या व्यक्तीचं आणि तुमचं नातं हे अधिक स्ट्रॉंग होऊ शकतं. ही ओळख अचानक प्रेम संबंधात बदलेलच असं नाही सांगता येणार, पण त्या व्यक्तीबद्दल प्रेम, चांगला तुमचा संवाद तयार होईल आणि भावनिक जवळीक तुमची वाढू शकते. जर तुम्ही आधीच नात्यात असाल तर एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून तुमच्या नात्यामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो. म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्ही आधीच प्रेमात आहात, तुम्हाला लग्न करायचं, तर त्या दृष्टिकोनातून देखील पुढे वाटचाल होणार आहे. त्यानंतर करिअरमध्ये महत्त्वाची भूमिका काय ठरणार आहे पौर्णिमानंतर, तर बघा, मेष राशीच्या लोकांसाठी जी व्यक्ती नवीन येणार आहे ना ती व्यक्ती करिअरच्या बाबतीत अधिक विशेष ठरू शकते बरं का. कारण तुम्ही ज्या संधीची वाट पाहत होता ती संधी त्या व्यक्तीमार्फत तुमच्याकडे थेट येणार आहे. मग एखादा फोन येईल, एखादी ओळख करून दिली जाईल किंवा एखाद्या कंपनीचं तुम्हाला नवीनच नाव माहिती पडेल, एखादा व्यवसाय असेल जो तुम्हाला सुचवण्यात येईल किंवा आधीपासून तुम्ही जे काही काम करताय ना त्या कामाला योग्य व्यक्तीची तुम्हाला साथ मिळेल आणि तुमचं काम हे अतिशय उत्कृष्टपणे पुढे चालूच राहील. आता बघा, 27 ऑगस्ट नंतर एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली करिअरच्या संबंधात छोटी जरी सूचना असेल ना तरी त्याकडे गांभीर्यपणे तपासून फायदा करून घ्या. कारण ही जी छोटीशी सूचना आहे ना ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. त्यानंतर आता प्रेमाचं झालं, करिअरचं झालं, आता सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे आर्थिक बाबतीत काय बदल होणार आहेत ते बघूया. मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, लोकांना अनेक पैसा कमवण्यापेक्षा पैसा टिकवणं किंवा योग्य प्रकारे तो पैसा वापरणं हा मोठा प्रश्न असू शकतो. तर बघा, गुरुचा प्रभाव हा आर्थिक वाढीसाठी संधी निर्माण करणारा ठरू शकतो. परंतु कोणतीही व्यक्ती भेटली म्हणून तिच्यावर आर्थिक बाबतीत लगेच पूर्णपणे विश्वास ठेवणं योग्य नाहीये बरं का. ती व्यक्ती कमवण्यासाठी नवीन दिशा तुम्हाला दाखवू शकते, तुमच्या व्यवसायासाठी ग्राहक मिळवू देऊ शकते, नवीन कामाची तुम्हाला माहिती देऊ शकते किंवा तुमच्यामध्ये एखादं कौशल्य असेल तर ते कुठे योग्य प्रकारे वापरता येईल हे देखील सांगू शकते. पण गुंतवणूक असेल, कर्ज असेल, आर्थिक व्यवहार असतील किंवा पार्टनरशिप असतील, जे काही तुम्ही त्या व्यक्तीसोबत कराल त्यावेळेस कागदपत्र असतील, आर्थिक माहिती असेल, ती व्यवस्थित तपासून घ्या. डायरेक्ट त्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. आता हे झालं प्रेम, करिअर आणि आर्थिक बाबत. त्यानंतर येतं ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आपलं कुटुंब आणि आपल्या घरातील वातावरण कसं असणार आहे. 27 ऑगस्ट नंतर तुमच्या घरात येणारी एखादी महत्त्वाची व्यक्ती ती तुमच्या कुटुंबासाठी पण महत्त्वाची ठरू शकते. कदाचित एखादा नातेवाईक येऊ शकतो जो खूप काळापासून तुमच्या संपर्कात नव्हते पण ते आता तुमच्या संपर्कात येऊ शकते. कदाचित एखाद्या व्यक्तीचं घरात सारखं येणं जाणं वाढेल. कदाचित एखादी व्यक्ती घराशी संबंधित जो काही तुमचा निर्णय असेल त्यामध्ये तुम्हाला मदत करेल. आणि काहींसाठी विवाह किंवा कुटुंब वाढीशी संबंधित चर्चा देखील सुरू होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे या दिवसामध्ये योग्य निर्णय घेताना ना जरा विचार करूनच निर्णय घ्या. आता ही जी व्यक्ती येणार आहे तिची आणि तुमची भेट कुठे होऊ शकते बरं ते मी सांगते.
एकतर तुमच्या कामाच्या ठिकाणी होईल किंवा व्यवसायाच्या संदर्भात होईल, मित्र किंवा मैत्रिणीच्या माध्यमातून होऊ शकते, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या ओळखीने होऊ शकते, मग तुमची सोशल मीडियावर भेट होऊ शकते, एखादा प्रवास करताना भेट होऊ शकते किंवा एखाद्या धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमात देखील तुमची भेट होऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाचं 27 ऑगस्ट नंतर कोणते संकेत जे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. बघा, अचानक एखाद्या जुन्या व्यक्तीचा फोन आला तर तो एक मोठा संकेत आहे. एखाद्या नवीन व्यक्तीशी वारंवार तुमचं बोलणं होत असेल तर तो संकेत आहे. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला कामाची किंवा व्यवसायाची संधी दिली तर तो देखील संकेत आहे. किंवा तुमच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून एक खूप महत्त्वाची चांगली बातमी आली तर तो देखील संकेत महत्त्वाचा आहे. सगळे संकेत वगैरे महत्त्वाचे आहेच, पण त्यासोबत एक महत्त्वाची सावधगिरी पण बाळगायची आहे बरं का. 27 आणि 28 ऑगस्टच्या काळात चंद्रग्रहणाची खगोलीय घटना देखील आहे आणि ती भारतातून दिसत नसल्यामुळे ना एवढी काही माहिती नाही आहे. पण या घटनेभोवतीच भीती निर्माण करण्याची गरज नाही आहे. तसेच बघा, एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली म्हणजे 100% तुमच्यासाठी ती शुभच असेल असं नाही आहे बरं का. कधी कधी शुभ वाटणारी व्यक्ती अशुभ देखील आपल्यासाठी ठरू शकते. त्यामुळे जो काही निर्णय आपण घेऊ 27 ऑगस्ट नंतर तुम्ही जो काही निर्णय घेणार तो विचार करून घ्या. त्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवू नका. जे काही करणार आहे त्याची पहिले पडताळणी करून बघा की आपण हे करतोय हे योग्य आहे का, आणि जर तुम्हाला खरंच योग्य वाटतंय ना तरच तुम्ही तो निर्णय घ्या. घाईघाईमध्ये कोणताच निर्णय घेऊ नका. अगदीच ती व्यक्ती तुम्हाला मोठे पैसे ऑफर करत असेल किंवा तुम्हाला तुमच्यासोबत पार्टनरशिप करत असेल, तुम्हाला दिसतंय की तुमचा फायदा आहे, पण अचानक असं होतंय म्हणजे यामागे तुमचं नुकसान पण आहे. ते नुकसान कोणतं आहे हे आधी जाणून घ्या आणि मग तुम्ही एखादा मोठा निर्णय पुढे घेऊ शकता. त्या व्यक्तीला ॲक्सेप्ट करायचं का, त्या व्यक्तीसोबत बिझनेस असेल, नोकरी असेल, फॅमिली मेंबर असेल, ते सगळं तुम्हाला शेअर करायचं का नाही हे तुम्ही नंतर ठरवू शकता. अगदीच पहिले व्यवस्थित पडताळणी करून घ्या. चला, मग तुम्हाला मी नक्कीच सगळं सांगितलेलं आहे की व्यक्ती येणार आहे तुमच्या आयुष्यात. ते व्यक्ती आल्यानंतर चांगलं होणारच आहे, तसंच वाईट होऊ शकतं जर तुम्ही काही काळजी घेतली नाही तर. त्यामुळे एखादी नवीन व्यक्ती आली तर काही काळजी घ्या. त्यानंतर फक्त चांगलंच होईल, वाईट काही होणार नाही. चला, मग आजचा व्हिडिओ कसा वाटला माझ्या मेष राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो ते देखील सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.